नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल म्हणजेच आर्ट मध्ये. गणपती म्हटलं की गणपतीला आवडणारा पदार्थ मोदक. तर आज आपण मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये काजू मोदक, केसर मोदक, ड्रायफ्रूट मोदक तसेच बिस्किट पासून बनवला जाणारा मोदक ही रेसिपी पाहणार आहोत. सर्वात आधी आपण पाहूया केसर मोदक. डेसिकेटेड कोकोनट मी येथे घेतले आहे 1 वाटी. पिठी साखर आपण ही गरजेनुसार टाकणार आहोत. त्यानंतर केसर इथे पाण्यामध्ये थोडंसं टाकून घेतलेले आहे. मी दुधामध्ये टाकून घेऊ शकता. दूध पावडर ही अर्धी वाटी. मी येथे येलो कलर घेतला आहे. तुम्ही येलो किंवा ऑरेंज घेऊ शकता. ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं का नाही. नंतर तूप गरजेनुसार, वेलची पावडर, दूध. तर यामध्ये आपण आधी डेसिकेटेड कोकोनट ही अर्धी वाटी घेत आहे. अर्धी वाटी दूध पावडर मिक्स करूया. केसर घातलेलं पाणी, तसेच पिठी साखर 2 चमचे, फूड येलो कलर टाकत आहे. अगदी हलकेसे 2 थेंबच टाकत आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडे थोडे करत आपल्याला यामध्ये दूध टाकायचे आहे. आता या ठिकाणी आपल्याला मोदकच्या साच्याला थोडंसं तूप लावून घेऊया आपण. त्यानंतर बनवलेलं सारण यात आपल्याला असं भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. टुटी फ्रुटी माझ्याकडे अवेलेबल होती तर ती यामध्ये स्टफ करत आहे. आता हे आपण बंद करून घेऊया. बघू शकता खूप सुंदर असं आपला केसर मोदक तयार आहेत आपले हे सुंदर असे केसर मोदक. काजू मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजू 1 वाटी, अर्धा वाटी दूध पावडर, पिठी साखर ही चवीनुसार घालायची आहे. तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. त्यानंतर दूध गरजेनुसारच. त्यानंतर आपण काजू पहिल्यांदा मिक्सरला बारीक करून घेऊया. तर या ठिकाणी मी मिक्सरला असं छान बारीक झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला बारीक केलेले काजू पावडर, दूध पावडर, 2 चमचे पिठी साखर घालतो. आता हे मिक्स करून घेऊ. थोडे थोडे करतच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे, कारण की मिश्रण घट्टच ठेवायचं आहे, पातळ होऊन द्यायचं आहे. काजू मोदक बनवताना आपल्याला इथे गॅसचा वापर झालेला नाहीये. पटकन आणि झटपट असं होणार आहे. आता हे छान मळून घेऊ आपण. इथे बघू शकता छान असा आपला गोळा मळून झालेला आहे. आता आपण याचे मोदक बनवू. असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे. जे मळून घेतलेलं आहे आपण पीठ या ठिकाणी असं यामध्ये भरून घ्यायचं. व्यवस्थित असं भरून घ्यायचं. आता यामध्ये काजू आहे आपला स्टफ करतो. तुम्ही प्लेनही करू शकता. आता हे आपण काढून घेऊया. कसं वाटतंय मोदक? खूप सुंदर असा मोदक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. असेच मी बाकीचे करून घेते. खूप सुंदर असे हे मोदक तयार झालेले आहेत. तयार आहेत आपले काजू मोदक. तुम्ही ह्याला चांदीचा वर्खही लावू शकता. ड्रायफ्रूट मोदक साठी आपल्याला लागणार आहे खजूर. मी येथे बिया काढून घेतलेल्या आहे. अंजीर, त्यानंतर ड्रायफ्रूट, डेसिकेटेड कोकोनट, तूप गरजेनुसार आणि खसखस मी घेतलेली आहे. तर आपल्याला आधी ड्रायफ्रुट्स हे थोडे बारीक चॉप करून घ्यायचे आहे. हे ड्रायफ्रुट्स बारीक करून झाले आहे आणि त्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट टाकलेले आहे. म्हणून हे आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण गॅस लावून घेऊ. कढईत ठेवू. त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. 2 चमचे तूप घातल्यानंतर यामध्ये 1 वाटी काजू, 1 वाटी दूध, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी काजू,
झाले. खजूर आणि अंजीर जे होते परतून घ्यायचे आहे. हलकेसेच परतायचे आहे, जास्त असं नाही. हे सर्व बारीक गॅसवर आपल्याला करून घ्यायचं आहे. हे गरम होत आलं की आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये खसखस थोडीशी आपल्याला टाकायची आहे. आता हे मिश्रण गरम झालेलं आहे. आपण गॅस बंद करून घेऊ. या ठिकाणी हे मिश्रण आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मोदकाचा साचा घेऊन त्यामध्ये हे सारण आपल्याला भरायचं आहे आणि हे असं प्रेस करून घ्यायचं. जेवढं व्यवस्थित तुम्ही भरसाल तेवढं त्याचा आकार छान येणार आहे. असंच मी हे बाकीचे बनवून घेते. तयार आहेत आपले हे ड्रायफ्रुट्स मोदक. आता आपण बिस्किट पासून मोदक कसं करायचं ते पाहणार आहोत. तुम्ही चॉकलेटचे जे बिस्किट असतात ते घेऊ शकता. मी इथे ओरिओ घेतला आहे, तुम्ही दुसरेही घेऊ शकता. असे बाजूला करून घ्यायचं आहे. तर इकडे आपल्याला बाजूला करून घ्यायचं. आता हे जे बिस्किट्स आहेत त्याचे तुकडे करून आपल्याला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ह्याची बारीक फाईन पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी फाईन पावडर झालेली आहे. आपण आता ही भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला फक्त एकच चमचा असं दूध घालायचं आहे, जास्त नाही. ह्याचं असं मिक्स करून गोळा मळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता गोळा हा तयार झालेला. आता ही जी क्रीम आहे थोडीशी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता मोदकाचा साचा घेऊन त्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. साच्याला आधी तुपाचा हात लावून घ्या. त्यानंतर जी व्हाईट क्रीम आहे यामध्ये आपल्याला भरून घ्यायची. आणि व्यवस्थित फिरे भरून घ्यायचं आहे. आपला हा बिस्किट मोदक खूप सुंदर असा दिसतोय. तयार आहे हे आपले बिस्किट मोदक किंवा ओरिओ मोदक असेही तुम्ही म्हणू शकता.